तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना एखादी शारीरिक डिसॅबिलिटी निर्माण झाली, तर त्याचा सर्व्हिसवरती काय परिणाम होऊ शकतो? तुमच्या त्या निर्माण झालेल्या डिसॅबिलिटीमुळे तुम्हाला सर्व्हिस सोडावी लागेल का? त्या सर्व्हिस दरम्यान निर्माण झालेल्या डिसॅबिलिटीमुळे तुमचे डिमोशन होऊ शकते का? आणि त्या डिसॅबिलिटीच्या काळातील पेमेंट तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही काय करू शकता? हे सर्व माहिती करून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये बॉम्बे हायकोर्टाने दिलेल्या एका जजमेंटवरून. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या केसमधील पिटिशनर गुणवंता हा टाइम रेटेड कॅटेगरीमध्ये 1981 पासून WCLच्या पिपला कॉलियरीमध्ये वर्क करीत होता. त्यानंतर 2005 मध्ये त्याचे प्रमोशन झाले व मेकॅनिकल फिटर कॅटेगरी 4 मध्ये त्याची अपॉइंटमेंट करण्यात आली. आता या कॉलियरीमध्ये वर्क करीत असताना त्याला शारीरिक अपंगत्व आले. परिणामी त्याला ॲपेक्स मेडिकल बोर्डाकडे रेफर करण्यात आले. आता या ॲपेक्स मेडिकल बोर्डाने त्याला एक्झामाइन केले आणि सांगितले की याची नजर आता कमजोर झालेली आहे. गुणवंता आता केवळ सरफेस जॉब करण्यास सक्षम आहे असे बोर्डाने आपले ओपिनियन दिले व त्याप्रमाणे या गुणवंताला सरफेस जॉब देण्यात आला आणि नंतर मग 2010च्या ऑफिस ऑर्डर प्रमाणे त्याला कॅटेगरी 4 वरून कॅटेगरी 1 वर खाली खेचण्यात आले. आता याचा परिणाम असा झाला की जानेवारी 2011 पासून त्याचे पे स्केल कमी झाले. त्याचे आधीचे पे स्केल हे 551.7 रुपये होते. ते नंतर कमी होऊन 345.67 रुपये करण्यात आले. त्यानंतर WCLने पुन्हा गुणवंताला ॲपेक्स मेडिकल बोर्डाकडे रेफर केले एक्झामिनेशन करिता. तेव्हा मात्र बोर्डाने त्याला अनफिट असल्याचे सांगितले. नॅशनल वेज ॲग्रीमेंट 4च्या क्लॉज 9.4.0 प्रमाणे गुणवंताच्या मुलाला तेथे जॉब देण्यात आला आणि फेब्रुवारी 2013 मध्ये गुणवंता रिटायर्ड झाला. त्यानंतर गुणवंताने त्याच्या खाली आलेल्या पे स्केल बद्दल तक्रार केली. त्याचे म्हणणे होते की तो सर्व्हिसमध्ये असताना त्याला डिसॅबिलिटी आली होती, त्यामुळे त्याच्या पे स्केलचे प्रोटेक्शन व्हायला पाहिजे होते, म्हणजे ते कमी नव्हते व्हायला पाहिजे. कोणताही दिलासा त्याला मिळत नव्हता. म्हणून शेवटी 2014 मध्ये CGIT पुढे त्याने केस फाईल केली, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रिब्युनल कम लेबर कोर्टापुढे त्याने केस फाईल केली. आता या ट्रिब्युनल पुढे एकच प्रश्न होता की WCLने गुणवंत गोविंदा यांच्यावर जी ॲक्शन घेतली त्याची बेसिक सॅलरी कमी करण्याची, ती ॲक्शन किंवा ती कारवाई योग्य आणि कायदेशीर होती का, आणि नाही तर मग या कामगारांना कोणत्या रिलीफचा अधिकार आहे. सर्व चौकशी केल्यानंतर CGIT कम लेबर कोर्टाने अवॉर्ड पास केला. CGITने डिसॅबिलिटीशी संबंधित असलेल्या प्रोव्हिजन्स विचारात घेतल्या, परंतु सर्व्हिसच्या वेळी जर डिसॅबिलिटी झाली असेल तर या संबंधात सेक्शन 77 असतानाही CGITने या संबंधात नकारात्मक भूमिका घेतली आणि कारण सांगितले की पिटिशनरने डिसॅबिलिटी सर्टिफिकेट फाईल केले नव्हते, म्हणून CGITने गुणवंताचा क्लेम नाकारला. त्यामुळे गुणवंताने या अवॉर्डला चॅलेंज केले व रिट पिटिशन फाईल केली हायकोर्टापुढे. आता पिटिशनरच्या वकिलांनी म्हणजे गुणवंताच्या वकिलांनी द पर्सन विथ डिसॅबिलिटीज इक्वल अपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन ॲक्ट 1995च्या सेक्शन 47 बद्दल सांगितले की सेक्शन 47 ज्या व्यक्तींना त्यांच्या सर्व्हिस दरम्यान अपंगत्व आले असेल त्यांना ते लागू होते. ज्या व्यक्ती अपंगत्वाच्या आधारावर रोजगाराचा दावा करतात त्या व्यक्तींपेक्षा हे अपंगत्व वेगळे आहे. ट्रिब्युनलने ही प्रोव्हिजन कन्सिडर केली, परंतु ते झालेल्या या डिसॅबिलिटीमध्ये आणि रोजगाराकरिता लागणाऱ्या डिसॅबिलिटीमध्ये फरक करू शकले नाही. या पिटिशनरच्या केसमध्ये सेक्शन 47 अंतर्गत तो त्याचे पे स्केल आणि रँकचे प्रोटेक्शन मिळवू पाहत होता. सेक्शन 47चे प्रोटेक्शन त्यांनाच मिळते ज्यांना सर्व्हिस दरम्यान डिसॅबिलिटी आली. एकदा का हा डिफरन्स त्यांनी ओळखला असता तर CGITला त्यांची चूक लक्षात आली असती. येथे मेडिकलचे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करण्याची आवश्यकताच नाही असे पिटिशनरच्या वकिलांनी हायकोर्टापुढे एक्सप्लेन केले आणि सुप्रीम कोर्टाच्या कुणाल सिंग व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि इतरही 3-4 जजमेंटचा रेफरन्स दिला. त्यानंतर WCLच्या वकिलांनी सुद्धा आपले सबमिशन केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की पिटिशनर अनफिट झाल्यामुळे तो सर्व्हिसमधून रिटायर्ड होऊन त्याच्या मुलाला NCWA 4च्या क्लॉज 9.4.0 नुसार कामावरती घेण्यात आले आहे
या स्कीमचा फायदा घेत तो आता सॅलरीच्या प्रोटेक्शन संबंधी क्लेम करून खोटे बोलू शकत नाही. पिटिशनरने दावा केला की त्याला सर्व्हिस दरम्यान डिसॅबिलिटी आली आणि त्यामुळे पिटिशनर व त्याच्या मुलाला क्लॉज 9.4.0 चा बेनिफिट देण्यात आलेला होता. त्यामुळे सीजीआयटीने त्याचा क्लेम नाकारला असे म्हणत रिस्पॉन्डंट WCLच्या वकिलांनी लखन दहेरिया व्हर्सेस WCLचे या जजमेंटचा रेफरन्स दिला व हायकोर्टापुढे प्रेयर केली की सदर पिटिशन ही डिसमिस व्हायला पाहिजे. आता बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर बेंचाने दोन्ही पार्टींचे कंटेन्शन्स ऐकल्यानंतर म्हटले की याबद्दल तर वादच नाही की पिटिशनर गुणवंता WCL ला कॅटेगरी 4 मध्ये मेकॅनिकल फिटर म्हणून काम करीत होता आणि ही घटना त्या दरम्यान घडलेली आहे. सर्व्हिस दरम्यान त्याची दृष्टी कमी झाली आणि एपेक्स मेडिकल बोर्डाकडे त्याला रेफर करण्यात आले होते. यावर बोर्डाने तो केवळ सरफेस जॉब करण्याकरिताच फिट आहे असे ओपिनियन दिले होते. त्यामुळे कॅटेगरी 4 वरून त्याला कॅटेगरी 1 वर खाली खेचण्यात आले. त्यावर ऑफिसने डिसेंबर 2010 मध्ये ऑर्डर केला व त्याचे पे स्केल कमी केले. जेव्हा पिटिशनर रिटायर्ड झाला तेव्हा त्याच्या मुलाला WCL मध्ये घेण्यात आले असे हायकोर्टाने सांगितले व त्यानंतर हायकोर्टाने सेक्शन 47 ला सुद्धा एक्सप्लेन केले. सोबतच पार्टींनी त्यांच्या वतीने ज्या जजमेंटचा रेफरन्स दिलेला होता ते जजमेंट सुद्धा एक्सप्लेन केले व पुढे हायकोर्टाने म्हटले की सेक्शन 47 प्रमाणे पिटिशनरला केवळ सर्व्हिस दरम्यान डिसॅबिलिटी आल्यामुळे त्याला कमी वेतन श्रेणीमध्ये आणल्या जाऊ शकत नाही. त्याचे पे स्केल आणि रँकचे प्रोटेक्शन व्हायला पाहिजे होते, ज्यामध्ये WCL अपयशी ठरले. सीजीआयटीने सुद्धा या संबंधात पिटिशनरच्या बाजूनेच सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे होती. सीजीआयटीने त्यांच्या अवॉर्डमध्ये या प्रोव्हिजन्सचा रेफरन्स दिला, परंतु त्यांनी 40% डिसॅबिलिटी दाखवणारे सर्टिफिकेट या सर्टिफिकेटच्या आवश्यकतेसंबंधात व याकरिताच कामगारांना प्रोटेक्ट करण्यात आलेले आहे ज्यांना सर्व्हिसमध्ये डिसॅबिलिटी येते. त्यामुळे सीजीआयटी कन्फ्यूज झाले आणि पिटिशनरच्या अगेन्स्ट मध्ये अवॉर्ड पास केला. असे सांगत बॉम्बे हायकोर्टाने पिटिशनर गुणवंताची पिटिशन अलाउ केली. सीजीआयटीने जो अवॉर्ड केलेला होता त्याला क्वॅश आणि सेट असाइड केले व WCL ला डायरेक्शन्स दिले की त्यांनी पिटिशनरला मेकॅनिकल फिटरचे पे स्केल देण्यात यावे, जेथून त्याचे पे स्केल कमी करण्यात आले होते. सदर अमाऊंट त्याला 9% इंटरेस्ट सह देण्यात यावी. ही अमाऊंट त्याला त्वरित देण्याचे आणि 6 महिन्यामध्ये या ऑर्डरचे कंप्लायन्स करण्याचे डिरेक्शन्स देण्यात आले. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घेतले की तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना एखादी शारीरिक अपंगत्व आले असेल तर त्याचा तुमच्या सर्व्हिसवरती काय परिणाम होऊ शकतो. तुम्हाला सर्व्हिसमधून काढल्या जाऊ शकत नाही, तसेच तुमचे डिमोशन सुद्धा केले जाऊ शकत नाही. त्याचबरोबर तुमचे पे स्केल किंवा तुमच्या रँकवरती त्याचा काहीही परिणाम होऊ शकत नाही. जर असे झाले असेल तर तुम्ही लेबर कोर्टामध्ये पिटिशन फाईल करायला पाहिजे व त्या पिटिशन सोबत मी सांगितलेल्या या जजमेंटची कॉपी सुद्धा तुम्ही जोडू शकता. त्याचबरोबर तुम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा पिटिशन फाईल करू शकता. तुम्हाला रिलीफ नक्की मिळेल. तुमच्या केसमध्ये या जजमेंटचा उपयोग तुम्ही करू शकता. त्याकरिता मी या जजमेंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज येथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.